तुम्ही जायचं तेव्हा तुला भेटायला यायचं. तर अशा परिस्थितीमध्ये 85% मार्क मिळवणं म्हणजे छोटी गोष्ट नाही. तू कितीला आहेस? शाळेत ऍडमिशन झाले का तुम्हाला? हॅलो हॅलो मी एक आणखी टाकायला देतो. काय झालंय की हुतात्मा स्मारक आहे किल्ले धारूर म्हणतात हं? त्या ठिकाणी काहीतरी आपल्या लोकांनी पाण्याच्या टाकीचं काम चालू केलं. ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी एकत्र येऊन आणि स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन पाण्याच्या टाकीचं काम बंद पडलेलं आहे. परंतु शेवटी हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं वगैरे काम करणं चुकीचं आहे. आता त्या ठिकाणी आपलं दुर्दैव आहे की स्वातंत्र्य सैनिक जाऊन काम बंद करतात. ते होऊ देऊ नका. नाही नाही, माहिती काढता म्हणजे माहिती काढा, पण हुतात्मा स्मारकाच्या जागेवर जर शासनानं ती जागा फक्त हुतात्मा स्मारकासाठी दिली असेल, हुतात्मा काशीनाथ चिंचाळकर, आणि त्या त्या ठिकाणी जर ते स्मारक असेल तर ताबडतोब ते काम थांबवा. आणि पाण्याची पण गरज आहे. तुम्ही दुसरीकडे जागा शोधा आणि तिकडे करा, पण ते आता रद्द करा. लोकांनी बंद पाडायची परिस्थिती येता कामा नये. हो, किल्ले धारूर हुतात्मा स्मारक किल्ले धारूर. हा. आणि मी काय करतो, जे पत्र आहे ना तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. एक मिनिट. आता गावातलं कामकाज वगैरे आता करून बसतो. अन्न गेल्यापासून सामाजिक पण जाते. आता ह्याचं तुमच्या मुलाचं आणि ह्याचं सैनिक मध्ये झालं, मग हिला काय व्हायचं पुढे? कुठे कुठे जाणार आहेस? राजे आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मग आपण आता सगळं ऑनलाईन त्याच्यामुळे ऑप्शन टाकलेत आपण 5-6 जसं जिथं होईल तिथं साहेबांना पण त्या दिवशी शिंदे साहेब पण त्या दिवशी म्हणले. आता काय हे ना तुझ्या आधी म्हणजे खास लॅपटॉप आणलाय, म्हणजे आता तुला त्या लॅपटॉपची गरज लागणार आहे, म्हणून माझ्या वतीनं तुला हे लॅपटॉप दिलेलं आहे. या लॅपटॉपच्या माध्यमातून तू आता अभ्यास कर. आणि दुसरं असं की शिक्षणासाठी आता सुप्रियाताईंनी आणि सगळ्यांनी सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, पण तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक. काही गरज लागेल तर तुझे वडील जरी नसेल तरी प्रताप सरनाईक वडील आहेत, त्या माध्यमातून तुला जेवढं शिकायचं शिक्षणाचा जो खर्च आहे तो मी वैयक्तिकरित्या करेल. काही काळजी करायची, जेवढं शिकायचं तेवढं शिक. खूप मोठी आहे. आता किती झाले आज तुमचे? आता कुठल्या ब्लड डोनेशन बँकेला जायचं? आपल्या सिव्हिल हॉस्पिटल. दरवर्षी वाढदिवसाला येत असतं सर. अच्छा, म्हणजे हा पहिला वाढदिवस की ते नाहीये? हा पहिला वाढदिवस. आम्ही संकल्प दिवस म्हणून 11 जून आणि त्याच्या वाढदिवसा दिवशी संकल्प दिवस त्याचं नाव आम्ही चेंज केलं. या दिवशी जे काय करायचं वर्षभरात आम्ही आणि ते प्रत्यक्षात केल्याशिवाय सोडत नाही. संकल्प 2-3 हजार सांगत हे जे केले ते सगळे घर कधीपर्यंत पूर्ण होतं? सरपंच कुठे रोटे साहेब? कधीपर्यंत म्हणजे काय
घर पूर्ण होईल ना तेव्हा साहेबांनाच घेऊन इकडे आहे ना साहेब बोलायला. ते सांगितलं का रे कलेक्टर ऍड्रेस दिला आणि ते व्हॉट्सअप पाठवून केलं. तुम्ही जाऊन भेटा त्यांना. ते थांबवायला सांगितलं. पंजाबराव कुठे आहेत ते कुठे कुठे सर काम किती झालंय त्या टाकीचं काम झालंय का? नाही नाही उत्तम तालुक्यात. हा बस बंद आता ते होणार नाही काम. हे जे ते आपले आंबेजवळ तुमचं निवेदन आहे हे घ्या. ते हे करा ऑर्डर करायला सांगा. अरे फेरीवाला परवानगी वगैरे कुठे देणार पाहिजे बस स्टॉप मध्ये फेरीवाला परवानगी नाही, साहेब आपण घ्या हा. सर मी आपण 45 डबल पण त्याच्या बरोबर आहे परंतु बस स्टॉप मध्ये जर अशी परवानगी आता कसं आहे तुमची नगर परिषद महापालिका असेल तर तिकडनं तुम्हाला स्टॉल मिळतं आम्ही डायरेक्ट देऊ शकत नाही राजा. सर मी अर्ज केला बिलला तर बिलच्या म्हणजे आमच्याकडून म्हणजे सगळी परमिशन काढून घेतली मुंबईहून. बरोबर आहे आम्ही आता काय ते डेव्हलपमेंट करतो आणि जेव्हा डेव्हलपमेंट होईल गाड्या भाड्याने आम्ही देऊ त्यावेळेस मग तुला प्राधान्य देऊ. पण आता डायरेक्ट फेरीवाला परवानगी कशी देता येईल मला सांगा. आणि कसं एकाला दिली आता तुझ्यावरती माझ्याकडे अजून 10 लोक येऊ शकतील. आपण जर तू एकच नसतात बाकीचेही लोक असतील मग त्याला दिलं तर मग आम्हाला द्या आम्हाला दिलं तर मग म्हणजे ते चालू राहतं ना राजा. त्यामुळे एकाला देऊन नाही चालतं. आपण काय करू निविदा प्रक्रिया राबवू आता नवीन झाल्यानंतर त्यात प्राधान्य देऊ आपण. ते घ्या इकडे पुढे हे आहेत का तुझं कॉलेज कुठे इकडे घराजवळ का? नाही जामखेडला होतं. नाही 12वी पर्यंत कॉलेज होतं की शाळेत 12वी पर्यंत नाही कॉलेज होतं 10वीच्या नंतर. 10वी पर्यंत केलं शिक्षण केलं आणि नीटच्या क्लासेस मग लातूरला शिकले. लातूरला क्लासेसला ऍडमिशन जामखेड काढलं. याची प्लॅन द्या कुठवर आलंय की सांगा फक्त. झाले की कुठवर सांगा कुठवर आलंय की सांगा. सेकंड फ्लोर आता असं असं इथे. सर का असं माग सर का माग हा सेकंड म्हणजे हा स्लॅब झालाय खालचा झालाय आता हा पडेल. नाही नाही हा म्हणजे खालचा झाला आणि हा वरचा पडला. हो झाला चालूच आहे 2 दिवसात थोडं तरी पुढच्या वेळेला किती बेडरूम बनवलाय 3 की 4 खाली 4 आणि वर 4 म्हणजे टोटल 3000 तुमचं कुटुंब मोठं आहे का? किती दिवसात पूर्ण होईल? एक 1.5 ते 2 महिन्यात आम्हाला साहेबांना घेऊन आता जातो आम्हाला साहेबांना घेऊन यायचं. ग्राउंड फ्लोर आणि किचन 2 बेड आणि हॉल. 2 बेड 4 बेडरूम आहे 4 बेडरूम आहे तुम्ही खाली रूम तुम्ही 4 म्हणाला खाली 4 वर एक लिव्हिंग आणि एक किचन सोडून खाली 1500 आहे वरती 1500 3000 मोठ्या मोठ्या हो पूर्ण ओके ठीक आहे तर आता आम्ही एकदा शिंदे साहेबांबरोबर सोबत सगळे येऊ. बाकी त्याच्यासाठी जेवढं काही तुम्हाला आमच्याकडनं सहकार्य लागेल म्हणजे काही रूपये ते सगळं करू. बाकी काही काळजी करू नका.
हे आहे सगळं.